करूबाई जी का गाना सुनना होता तो आप लोग अभी अभी आते, लेकिन आप तो सुबह से बैठे हो। इसका मतलब आपका उद्देश्य, आपका हेतु कोई गाना सुनना नहीं है। आज हम लोग यहाँ क्यों बैठे हैं? मैं कल रात को 8:30 बजे घर से निकला हूँ, सुबह 9:30 बजे वर्धा आया, नहाकर तुरंत आपके यहाँ पर आ गया। मैं इतने देर यहाँ तक क्यों बैठा हूँ? जमाने सर यहाँ पर बैठे हुए, मंच पर सभी लोग यहाँ बैठे हैं, आप लोग यहाँ पर बैठे हो। हमारा उद्देश्य क्या है? हम क्यों बैठे हैं? हम इसलिए बैठे हैं कि यहाँ पर कुछ निर्माण हो। मैं एक बात आप लोगों को कहना चाहूंगा। रोहित जी ने एक बात कही, अभी वो यहाँ पर नहीं है, मैं उनके बात का खंडन नहीं करना चाहता, लेकिन चलिए थोड़ी देर के लिए मानते हैं कि हमको सिर्फ पैसा कमाना चाहिए, हमको सिर्फ रोजगार के ऊपर ध्यान देना चाहिए। हमने कमा भी लिए पैसे, बहुत सारे पैसे कमा लिए, करोड़ों रुपए हम लोगों ने कमा लिए। अब वो खर्च कैसे करने हैं? अब उन पैसों का करना क्या है? जब तक आप लोगों में दम नहीं होगा तब तक वो पैसा खर्च करने की अकल आप लोगों में नहीं आएगी। और इसलिए रोजगार हो, शिक्षा हो, इससे भी पहले आप लोगों में धम्म होना चाहिए, नीतिमत्ता होनी चाहिए, आचरण होना चाहिए। तब तक ये जब तक आपके पास नहीं है, वरना आज तो हमारे पास पैसे है ना, हमें क्या आप लोगों के पास यहाँ पर आकर बात करने की जरूरत है? ये सभी लोग करोड़ों पति यहाँ पर बैठे हुए हैं, करोड़पति पर बैठे हुए हैं, उनको आप लोगों को आकर कुछ समझाने की जरूरत है, लेकिन उनमें धम्म है, उनमें नीति है। और इसलिए वो चाहते हैं कि जिस नीति के मार्ग पर हम चले हैं, हमारा समाज भी चले और अपनी प्रगति कर ले। मैं आपको बाबा साहब की एक प्रसंग यहां पर बताना चाहता हूं कि अभी हमको मॉनेस्ट्री के ऊपर क्यों काम करना चाहिए। बहुत लोगों को लगता है कि भदंत डॉक्टर राजरत्न यहाँ पर मॉनेस्ट्री बनाएंगे, मतलब यहाँ पर कर्मकांड वाला शिक्षा शुरू हो जाएगा, त्रिशरण कैसे करना है, पंचशील कैसे करना है। भदंत डॉक्टर राजरत्न और सभी भदंत डॉक्टर आनंद, इन लोगों से हमने चर्चा की, इनका हेतु कोई यहाँ पर धार्मिक प्रशिक्षण केंद्र बनाने का नहीं है। इस जमीन से, जो जमीन अनिल कुमार जवादे जी, टकसाल जी इन्होंने दान दी है, उनका हेतु यह है कि इस जमीन से बौद्ध भिक्षु बने या ना बने, लेकिन IAS, IPS, डॉक्टर, इंजीनियर इस जमीन से निकलना चाहिए। ये इन लोगों का हेतु है। मैं आपको बाबा साहब की एक बात बताना चाहता हूं कि आज हमको ये जरूरत क्यों है। बाबा साहब अम्बेडकर 1942 में ब्रिटिश काउंसिल में बाबा साहब एग्जीक्यूटिव कमेटी के मेंबर बने, और जैसे ही बाबा साहब एग्जीक्यूटिव कमेटी के मेंबर बने, उनको अपने पिता का एक जो संघर्ष था वो याद आया कि मेरे पिताजी जब मिलिट्री में थे तब ब्रिटिशरों ने बनते त्यांना सांगण्याच्या नादात मी हिंदीत सुरू झाला। बाबासाहेब 1942 ला जेव्हा ब्रिटिश काउन्सिल मध्ये गेले, तेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांचा एक संघर्ष लक्षात आला की माझे वडील ज्यावेळेस मिलिट्री मध्ये होते, ब्रिटिशरांनी मिलिट्री मधली अस्पृश्यांची भरती बंद केली, पेशव्यांच्या सांगण्यावरनं, ब्राह्मणांच्या सांगण्यावरनं ती भरती बंद केली। त्यांच्या वडिलांनी तो लढा दिला, पण त्यांना ते यश प्राप्त झालं नाही। बाबासाहेबांच्या जेव्हा लक्षात आलं की आता मी त्या पदावर आहे, तर मी हे काम करू शकतो आणि अस्पृश्यांची भरती जी ब्रिटिशरांनी बंद केली आहे मिलिटरी मध्ये, ती पुन्हा सुरू करू शकतो, हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि बाबासाहेबांनी ती बंदी उठवली आणि अस्पृश्यांची मिलिटरी मधली भरती पुन्हा सुरू केली। आणि महार रेजिमेंट ही 1943 आय थिंक 1943 पासून सुरू झाली, ती आजही सुरू आहे। आणि मग त्यावेळच्या त्या सगळ्या लोकांना वाटलं की बाबासाहेब आंबेडकरांनी ही महार रेजिमेंट पुन्हा सुरू केली आहे, मग आपण बाबासाहेबांचा सत्कार केला पाहिजे। म्हणून या सगळ्या मिलिटरी मेन्स, एक्स मिलिटरी मेन्स समाजातल्या लोकांनी बाबासाहेबांचा सत्कार केला आणि त्या सत्काराच्या वेळेस बाबासाहेबांनी भाषण केलं। बाबासाहेब म्हणतात
की ब्रिटिशरांनी अस्पृश्यांची मिलिटरी मधली भरती बंद केली, पण त्यापूर्वी तीन पिढ्या या आधीच मिलिटरीमध्ये पगार घेत होत्या. आणि मिलिटरीचा एक कायदा होता की जो मिलिटरीमध्ये नोकरीला येईल त्यांच्या मुलांनी कंपल्सरी शिक्षण घेतलंच पाहिजे. जर त्याला शिक्षण मिळालं नाही तर पगारातनं 1 रुपया का 2 रुपये काय आहे ते कट केले जातील, म्हणजे दंड होता. म्हणजे अस्पृश्यांच्या मुलांना कंपल्सरी शिक्षण दिलंच पाहिजे, हे ब्रिटिशरांचा त्यावेळेचा मिलिटरीच्या लोकांसाठी कायदा होता. म्हणजे मिलिटरीमुळे आम्हाला 2 फायदे झाले. काय? पहिला म्हणजे पगार मिळाला, दर महिन्याला पगार मिळाला, आणि मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं. बाबासाहेब यांची पहिली नोकरी मिलिटरीची. बाबासाहेबांचे वडील हे मिलिटरीमध्ये सुभेदार मेजर, बाबासाहेबांचे आजोबा हे मिलिटरीमध्ये, बाबासाहेबांचे पणजोबा हेही मिलिटरीमध्ये. म्हणजे या 4 पिढ्या तरी मिलिटरीमध्ये होत्या. मला त्या पुढची पिढी माझ्याकडे त्यांचा डेटा नाही, पण या 4 पिढ्या माझ्या डोळ्यासमोर आहेत ज्यांची नोकरी ही मिलिटरीची होती. बाबासाहेब म्हणतात की 3 पिढ्या आम्हाला नोकरी होती, 3 पिढ्या आम्हाला पगार होता, 3 पिढ्या आमच्या मुलांना शिक्षण मिळालं. मग या शिक्षणाचा वापर, या पगाराचा वापर आम्ही स्वतःची व्यवस्था उभं करायला का केला नाही? आम्ही ब्रिटिशरांनी आमची बटालियन बंद होण्यापर्यंत काय झोपा काढत होतो? ब्रिटिशरांनी आमची नोकरी बंद केली आणि एका रात्रीत आमचं उत्पन्न बंद झालं, शिक्षण बंद झालं. बाबासाहेब म्हणतात मग आमच्या 3 पिढ्यांचा पैसा, आमच्या 3 पिढ्यांचं शिक्षण याचा वापर आम्ही का केला नाही? हा प्रश्न बाबासाहेबांनी 1943 ला समाजाला विचारला. माझा 2026 ला तुम्हाला प्रश्न आहे की आजपर्यंत संविधानामुळे आम्हाला शिक्षण मिळतंय, संविधानामुळे आम्हाला नोकरी मिळतंय, काय संविधान बंद होण्याची वाट बघताय? काय संविधान संपण्याची वाट बघताय? संविधान असेपर्यंत आपल्याला स्वतःच्या व्यवस्था उभ्या कराव्या की नाही कराव्या? संविधान आहे, नोकऱ्या आहेत, शिक्षण आहे, तोपर्यंत आपलं या वर्धेतलं हे मॉनिस्ट्री आपण का तयार करू नये? 5 वर्षाचं टार्गेट मी तुम्हाला देतोय आज 2026 पासून. 5 वर्षामध्ये वर्धा जिल्ह्यातला एकही मुलगा हा ब्राह्मणांच्या, ख्रिश्चनांच्या, पारशांच्या, सिखांच्या, मुसलमानांच्या कुणाच्याही दारात शिक्षणासाठी जाता कामा नये अशी व्यवस्था या वर्धेत तुम्ही करून दाखवा. आहे ना पगार? आणि मी नाही मागत आहे. 15 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर दीक्षाभूमीवर भाषण करताना सांगितलंय की तुमच्या मिळकतीतला 20वा हिस्सा हा बौद्ध धर्माच्या कामाला जातो. ही नोकरी कुणामुळे माहितीये तुम्हाला? बाबासाहेब आंबेडकरांना बॉम्बे हायकोर्टच्या जज पदाची ऑफर आली. जज पदाची बाबासाहेबांनी धुडकावून लावली. काय म्हणाले माहितीये बाबासाहेब? जज पदासाठी ही घोरपड कोण गळ्यात बांधून घेईल? कोण? मुंबई हायकोर्टाचा जज. त्या जज पदाला बाबासाहेब म्हणतात ही घोरपड कोण गळ्यात बांधून घेईल? ही घोरपड जर मी गळ्यात बांधून घेतली तर माझ्या समाजाला न्याय कोण देणार? बाबासाहेबांनी ती एक जज पदाची नोकरी धुडकावून लावली. त्यामुळे आज आमच्या लाखो नोकऱ्या उघड्या झाल्यात. या प्रत्येक पगारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार आहे. प्रत्येक महिन्याच्या पगारावर. या पुढे आता हा वर्ष सुरू झालाय 2026. जितकीही तुम्हाला मंथली सॅलरी असेल, या पुढे वर्षाला 12 महिने नसतील, वर्षाला फक्त 11 महिने असतील. 12व्या महिन्याचा पगार या मॉनेस्ट्रीच्या निर्मितीसाठी प्रत्येकाला द्यावा लागेल. अशी स्वतःशी गाठ बांधून घ्या. कुणाकडे हात पसरायची गरज नाहीये. तुमच्या पैशावर अडाणी आणि अंबानी मोठा होतो याचा सगळा डेटा आहे माझ्याकडे. अडाणी
अंबानी कोणती नोकरी करतो, कोणत्या शेतामध्ये राहतो, कोणत्या मिलमध्ये जातो, कटही जात नाही. तुम्ही ठेवलेला पैसा जो बँकेत आहे त्या बँकेच्या पैशावर तो त्याचे उड्डाण पुलं बांधतोय, एअरपोर्ट बांधतोय. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून मी डॉक्टर B.R. आंबेडकर बँक उभी केली. का तर माझ्या समाजाचा पैसा त्याच्यावर अडाणी अंबानी मोठा होतोय. का तर तो पैसा ठेवायला आमच्याकडे बँक नाही, ती बँक मी उभी केली.